हे बघा मोदक दिसत आहेत का तुम्हाला? सकाळ सकाळ इथे समुद्रकिनारी त्या एक काकी आलेल्या, तिकडे त्या चालल्या आहेत तिकडे, त्या काकी आलेल्यात आणि त्यांनी आपल्याला मोदक दिलेत खायला. छान, इतके चांगले होतं ना त्या की लाईक स्कॅनर म्हणजे स्कॅन नव्हतं होत माझं, तर ते आधी बोले की गरम गरम आहे तू खाऊन घे नंतर आरामात कर, पण लकीली झाले स्कॅन आणि काकींना गेले पैसे आणि आपण एन्जॉय करणार आहे आपला व्ह्यू. आणि उकडीचे मोदक म्हटल्यावरती कोण कसं नाही बोलू शकतं मला समजत नाही, सो खाऊन बघूया कसे झालेत. शॅल वी ट्राय? छान, यम्मी यम्मी फ्लेवर्स आणि मजा. माझ्या वाटी व्ह्यू आहे, समोर सनराईज होतं, हातात माझ्या उकडीचा मोदक. अजून काय हवं आहे लाईफमध्ये सांगा? पूर्ण संपवून बोलूया. एव्हिडन्स ठेवणार नाही आहोत आपण. दिस इज डिकम्पोजेबल. आपण टाकतो याला इथेच बीचच्या कॉर्नरला. आणि पाठी तुम्हाला माझी बाईक दिसेल. ओ माय गॉड, माझी क्यूट क्यूट क्यूटशी बाईक. माझी बाईक बघा किती वाव दिसते. तिच्या अवतीभोवती आणि बीच. हे बघा समोरचा व्ह्यू बघा. हे एक टाईप ऑफ जेलीफिश आहे. याला मराठीत काय बोलतात जर माहीत असेल तर मला ब्लॉगमध्ये ना कमेंट करून नक्कीच सांगा. तुमचा कलर बघा ब्लूइश आहे. मस्त फोटोज व्हिडिओज काढलेत मी, सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळे बघा. आणि व्ह्यू इतका छान सुंदर ब्रेथ टेकिंग आहे ना की तुम्ही इथे जर आलात ना, दिवेआगर बीच पीसफुल आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि इकडे क्राऊड जास्त नाही आहेत मोस्टली, आणि सॅटर्डे संडे ओनली क्राऊड असतं, बट युजली देर इज नो क्राऊड. खूप पीसफुल आणि खूप छान आहे. तुमच्या छोट्या मुलांसोबत जर तुम्हाला यायचं असेल, फॅमिली फ्रेंड्ससोबत जर यायला असेल तर एक हे खूप छान तुम्हाला स्टेकेशन्स होऊ शकतं. आणि इथे छोटे छोटे म्हणजे गेस्ट हाऊस पण ह्या लोकांकडे जे गावकरी आहेत ना त्यांनी सोयी करून ठेवल्या आहेत. तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की नक्की इकडे या. ऑन डिमांड मी ओके शेफ. जस्ट फॉर द नॉन व्हेज. मगाशी माझ्या तेलाने अटॅक केला की नाही ते मी नाही, हे कट करू आपण. नाही, मी नाही कट करून देणार.
देसी चिकन. शेफ आदिती. रिव्ह्यूज. काय हे आवडलं की वाव. नाही? वाव आहे खरंच. चिकन कसं वाटलं अगं सगळ्यांना? त्यात क्रिस्पी वन छान. झील कसं वाटलं? तुला आवडलं? आवडलंय. आता खाऊया. आता आम्ही चाललोय शेतात आणि शेताच्या साईडला नदी पण आहे. ती पण दाखवी मी. नाही हे बघा चालू झाली नदी, चालू झाली. काऊ नाही ते बफेलो Buffalo. हे बघ बाजूला नदी पण आहे. दाखवते. हा बघा बफेलोज चिल करतात. चिल करतायत पाण्यात. चला पुढे जाऊया आणि व्ह्यू बघा. कॅक्टसची झाडं आणि बाकी बरेच झाड. आता हे बघ. ही जी नदी बघताय तुम्ही, ही दिव्यागरमध्ये माझ्या फ्रेंडच्या घराजवळची नदी आहे. आणि पाणी बघा किती शांत आवाज येतो. पाणी खूप क्लीन आहे इथे. खाली जाऊन दाखवते. चिल करतायत यार एकदम. मस्तपैकी चिल करतात. त्यांची लाईफ ती एन्जॉय करतात. वरती ऊन इतकं तापतंय आणि थंड थंड पाण्यात बॉस आहे का त्यांचा? तो पण लेफ्टला. जेम्स बॉन्ड इज. तो जो एकटा आहे. आपण चाललोय डोंगरावरती. बघूया आपल्याला करवंद भेटतायत का. करवंद असतील तर मस्त खाऊया fresh. आणि जातोय रस्ता बघ. आपण चाललोय एका डोंगरावरती. तिथे व्ह्यू पॉइंट आहे. तिकडून आपण व्ह्यू कॅप्चर करूया आपल्या 360 नी. आणि ते पण मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. टेन्शन नका घेऊ तुम्ही. सगळं आलोय तर सगळं एक्सप्लोअर करून जाऊया. चाललोय वरती व्ह्यू बघायला. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. गावात आलो, गाव बघितलं, शेत बघितलं, नदी बघितली आणि सगळ्यात सुंदर व्ह्यू पॉइंट पण मी तुम्हाला दाखवलाय ऑलरेडी. खाली मी तुम्हाला करवंद दाखवलेले. वरती जातोय करवंद तोडायला आणि करवंद खाऊया फ्रेश. चला वरती स्टार्ट करूया करवंद तोडायला. भेटलीत मला फ्रेश करवंद. म्हणजे हात एकदम चिकट होणार आहे. हातामध्ये थोडीशी
पण पुढे पण आहेत खूप सारी झाड आहेत बघा, पूर्ण लाईन येतात. आपण तोडूया, मी तुम्हाला दाखवेन. आणि हे बघा फ्रेश फ्रेश करवंद, नंतर टेस्ट करीन मी. आधी तोडणार आहेत, सगळी तोडणार आहेत. माझे हात बघा, माझ्या हातात करवंद आहे, मेहनतीने तोडलीत मी. आणि जाऊया तो बीच बघा समोर, जिकडे आपण राहतो ना, घराच्या जस्ट बाजूचा हा बीच आहे, जिकडे सकाळी शूटला गेलेलो. आणि आता सनराईज तर आपण सकाळी बघितलं, सनसेट पण आता बघूनच घेऊया. करवंद तोडता तोडता. आणि बघा व्ह्यू बघा पुढे. पाठी बघा तिकडे वॉटर स्पोर्ट आहे, ते बघा त्यांनी पाण्याच्या किती सेंटर मध्ये ठेवलंय. इतका मोठा समुद्र आणि खूप मस्त त्यांनी ठेवलंय. लाटा काय दिसताय त्या, असा व्ह्यू असेल गावी राहायला काहीच प्रॉब्लेम नाही मला. लहानपणी आपण घर बांधायचो ना, घर घर खेळायचो. इथे मला मन करतं इथे मी घर बांधू माझं, आणि इकडे राहू मी या व्ह्यू पॉइंट समोर. बिगेस्ट करवंद. करवंद तोडायला लागूया, संध्याकाळ होईल, मग सनसेट पण एन्जॉय करूया. आणि घरी जाऊन क्रिकेट पण खेळायचं. घरी जाऊन क्रिकेट खेळायचं, पण राईट नाव आय एम हॅपी हॅपी वेरी. चलो चला. हे बघा इतकी करवंद मी तोडू शकली आहे, कारण की बाकीची अजून सगळ्या लोकांनी तोडून नेलीत. लेट आलेली मी, किंवा मी लेट नव्हती, पण हे बघा हे अजून पिकलेली नाही आहेत. बट ही करवंद इतकी छान आहेत ना. चाललो रे मी, राजा. चाललो मी करवंद घेऊन आणि मस्त मजा घरी. सगळेजण वाट बघतायत बाहेर क्रिकेट खेळायला, आपण जाऊया. ती आधीवाली मी नव्हती, ही चांगलीवाली जे इनोसेंट गर्ल आहे ना, ती मी आहे. सटकून पडेल बिडेल ती मी असू शकते, बाकी ती आधीवाली मी नव्हती. ओके, काहीच नाही. कोण हा इज अ व्हेरी शार्प. मी बघते मला कुठे करवंद दिसली, तर मला करवंद दिसले तर मी तोडणार. जाऊया. थँक्यू. त्याचं नाव नव्हतं हे. नाही. जंगली हॉर्स. वाव. तुझा आवाज ऐकला? हे रिसॉर्ट बघा, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मला सांगा, मी ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेन. घराजवळ आलोय आणि सगळेजण ड्रिंक घेत आहेत.
गाडी दुसरीकडे लावली आणि क्रिकेट खेळायला जाऊयात मध्ये. दुर्वाला हरवायला क्रिकेट खेळता का? ओ दुर्वा सक्सेसफुली आउट झाली आहे. काय आलंय? छापा छापा पहिली माझी फिल्डिंग. मामाकडे प्लेयर मागा प्लेयर मागू. विक्रम स्मितेश. ए मी मामांच्या टीम मध्ये आहे. बारवी नाही दुर्वा. कॉमन दोन्ही टीम मध्ये घेणार. Congratulations. ए टॉस कर परत. टॉस करू दे परत. अच्छा तसं पण आहे. अहो हेड्स किंवा टेल्स बोला होते छापाई पण आहे चालतं. हा ना टेल कुठे पडला ए काय आहे थांब. टेल. टेल आहे. हा टेल आहे. मागचा Fielding? दाखव. मागचा हेड्स आहे हा टेल आहे. हा मग फिल्डिंग ना. चल रूल्स आहेत. पत्र्याला लागला तर 4, पत्र्याच्या डायरेक्ट बाहेर गेला की आउट. तसं टाकायला पाहिजे मला. आउट. चप्पल किधर मेरा मारा भी इसको ए कडक. दुबईला त्यांनी गरम पाणी पिलं सांगत होती बा. आत्या सरक. वा ये हुई ना बात. फक्त गाडी तिला हे करा पाठी घ्यायला तिला पाठी घ्यायला करा ना तिला अभि ही गाडी काढ मी आलोच. तिकडे बघा 1 2 3 एक 2 आणि ती उभी राहिली आता.
छान मस्त मस्त एन्जॉय. कॅमल राईड करायची आहे का? माझ्या बाईक नंतर मी ही फर्स्ट थिंग याची चालवते बहुत शी बग्गी. हा कशात जाणार आहोत आपण ह्यात? ओके अभी राइड करने जा रहे हैं. अभी राइड करने जा रहे हैं. दिखा तो कौन सी राइड है. ठीक आहे ना? लाइफ जैकेट पहना है. सेफ्टी है. लाइफ इंश्योरेंस के बाद अपना ब्लॉक का रिपेयर करवाना. जा रहे हैं अभी. चप्पल निकाल. चप्पल. आणि चाललोय आपण ड्रॅगन राईड मध्ये. आणि हाच तो बिग जायंट ड्रॅगन. त्याच्यामध्ये जाऊन मध्ये ते बघा तो बघा ब्लू वाला दिसतो ना, सिमिलर टू रेड बट रेड इज मोर डेंजरस. रेड इज मोर डेंजरस. आम्ही गॉना राईड टुडे. हाऊज द जोश? हाय हाय. हाय फुल आहे. फुल हाय. मी तर पुढे बसणार आहे रे बाबा. मी पण तुला पोहता येतं का? शिकतीये ना मी. येते मला. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की मी पोहायला शिकणार आहेस की नाही. शिकते नक्कीच शिकते. चला जातोय वरती. आपली राईड रेडी होतीये. ड्रॅगन राईड. जाऊया बसूया आणि एन्जॉय करूया. दादा आमचा एक पोरगा राहिला आता. बसली आहे मी आता. एन्जॉय करूया. I'll tell you the experience how it's gonna be. मी हाय तू टेन्शन घेऊ नको. मी गावात आहे का? अरे चल. अरे तू चल यार ना. हमको क्या गाडी आधी चालवतोय आपण. दाखव. एक गाडी राहिली. बस थांबव. अरे दादा हात दाखवा. दादा थांबवा. बस थांबवा. आधी हे बघा जेट स्कीज खेचणार आहे आपल्याला. आता झटका लागेल. पकडून ठेव. आम्ही रेडी. येस. हाव वी गोना डू? हाऊस द जोश? हाय सर. अरे 100. जय श्रीराम. गणपती बाप्पा. चला. Oh my god. Oh shit. Oh my god. Oh my god. Yeah! Oh my god. आधी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. कसं वाटतंय? हे तुला कसं वाटतंय? व्ह्यू बघा. एक नंबर. हो. हा यार समुद्र किती शांत आहे. एक नंबर. हो. आधी Really enjoyed. Okay, I really enjoyed. It was amazing. चलो. चला दादा. चला. फोन पकडा. आधी गेली असतात. धर नीट धर.
अरे ग सगळं शूट आहे ना. हँडल नाही होता मुझे फोन बट ठीक आहे नाही जरा फोन हँडल. ही राईड आम्ही करणार आहोत. ह्याच्यामध्ये ते लाईक काय बोलतात त्याला, चक्री सारखं गोल गोल फिरतो. पण ह्याच्यामध्ये मी फोन नाही घेऊन जाऊ शकत बिकॉज आय नीड अ प्रॉपर ग्रिप टू होल्ड इट. दोन्ही हाताने पकडून ठेवायला लागतं ते याला सपोर्ट्सला, अदरवाईज पडण्याचे चान्सेस असतात पाण्यात. म्हणून सेफ राहायचंय गाईज. ये बोलता गाव नाही आहे का बोलताय. पट गया आता आधी कसं वाटलं. काय हालत झालेली यार. बेस्ट होता पण मजा आली. काय मजा आली, फाटली बघ. चलो. तर आता आपण ही राईड करायला चाललोय आणि मी तुम्हाला भेटते एन्जॉय करून, कारण की इथे फोन अलाउड नाहीये आतमध्ये घेऊन जायला, ग्रिप ना भेटणार म्हणून. चला जाते, बाय बाय.
राईड मध्ये. आणि हा मुलगा हे बघा इसका क्या हुआ देखो, इसका क्या हुआ देखो. हा त्याचे पाय असेच लटकले ना खाली आता. ये लटक गया था. इतना बचा हुआ था, इतने को इतना सा लटक पैर गया आला था. पे पानी में गया, फटक से ऊपर आया. और अभिषेक है ना, अभिषेक मेरे पास देखो, मेरे पास देखो. अभिषेक देखो ये देखो